आपल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातल्या 17 लाख शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. एकूण 26,658 कोटी रुपयांच्या कर्जावर ही पुनर्रचना लागू होणार आहे. याबाबतची माहिती बँकांनी राज्यस्तरीय बँकर्स समितीला दिली. सुधारित व्याज सवलत योजनेअंतर्गत पुनर्रचित कर्जावर पहिल्या वर्षी व्याज सवलत मिळणार आहे. दुसऱ्या वर्षापासून सामान्य व्याजदर लागू होतील. नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या झटपट बातम्या. तूर हरभरा खरेदीस मुदतवाढ, केंद्र सरकारच्या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा. आरोग्य सेवेला बूस्टर, विविध समित्यांमार्फत देखरेख वाढणार, आरोग्य समित्यांचे पुनरुज्जीवन होणार. सुलभ दर्जेदार सेवा देण्यासाठी राज्य सरकारचा पुढाकार. दिवस रात्र एसीचा गारवा आणि त्वचा कोरडी, श्वसन विकारांवर सुद्धा याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार तणाव पुन्हा वाढताना दिसत आहे. दोन्ही देशांकडून नवीन निर्बंधाची तयारी सुरू असून जागतिक बाजारपेठांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली असून आशियाई बाजारामध्ये चढउतार दिसून येत आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर पुन्हा संघर्ष वाढला असून दोन्ही देशांनी सीमावर्ती भागात कारवाया वाढवल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून अनेक देशांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. जगभरामध्ये आज आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिन आणि जागतिक थॅलेसिमिया दिन साजरा केला जात आहे. आरोग्य, मानवसेवा आणि रक्तदानाविषयी जागरूकता वाढवण्यावर भर दिला जात आहे. महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या अधिकारांबाबत विविध देशांमध्ये मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहे. अनेक देशांनी महिलांसाठी नवीन कल्याणकारी योजनांची घोषणा सुद्धा केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सुरक्षा आणि विकास प्रकल्पांबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली असून विविध प्रकल्पातील राज्यातील पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा घेण्यात आलेला आहे. देशामध्ये डिजिटल पेमेंट आणि UPI व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली असून ग्रामीण भागातही ऑनलाईन व्यवहार वेगाने वाढताना दिसत आहे. भारताने वारा ऊर्जेच्या निर्मितीमध्ये नवीन विक्रम केला आहे. 2025 आणि 26 मध्ये आर्थिक वर्षात देशात मोठ्या प्रमाणावर हरित ऊर्जा प्रकल्प सुरू झालेला आहे. देशातील विविध राज्यांच्या निवडणुकांचे निकाल समोर येत असून काही राज्यांमध्ये भाजपाला मोठे यश मिळाले आहे, तर राजकीय वातावरण सुद्धा तापलेले दिसून येत आहे. नाशिक कुंभमेळ्यासाठी तब्बल 33,000 कोटी रुपयांचे विकास प्रकल्प सुरू करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रामध्ये 2026 आणि 27च्या अर्थसंकल्पात शेतकरी कल्याण, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रासाठी मोठ्या तरतुदी जाहीर करण्यात आलेल्या आहेत. राज्य सरकारकडून शेतकरी कल्याणासाठी नवीन आर्थिक तरतुदी जाहीर करण्यात आल्या असून कृषी क्षेत्रासाठी विशेष निधी उपलब्ध केला जाणार आहे. खरीप हंगामासाठी बियाणे आणि खतांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. क्रिकेट विश्वामध्ये आगामी मालिकांबाबत उत्सुकता वाढलेली दिसून येत आहे. IPL सदृश्य स्पर्धांमध्ये युवा खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे. ऑलिम्पिक तयारीसाठी भारतीय संघाने विशेष प्रशिक्षण शिबिर सुरू केले आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. चला तर एक नजर टाकूया राजकारणी न्यूजवर. विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये मोठे राजकीय उलटफेर बघायला मिळत आहेत. महाराष्ट्रामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांची चर्चा रंगली आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ठरत आहे, तर केंद्र सरकारकडून नवीन विकास प्रकल्पांना मंजुरी देण्यात येत आहे. विरोधक आणि सत्ताधारी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील प्रमुख नेत्यांच्या बैठका आणि दौऱ्यांवर वेग आल्याचं दिसून येत आहे. चला तर एक नजर टाकूया हवामान अंदाजावर. महाराष्ट्रामध्ये काही भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता तर हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण किनारपट्टीवर आर्द्रता वाढल्याने वातावरण दमट राहण्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांनी सतर्क राहावे.